श्रीकांत शिंदे कार्ट. मग तुमचा बाब्या कोण? तुमचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. हे मराठीत शोभत नाही बोलणं एवढ्या मोठ्या नेत्याला. त्याच्याऐवजी त्यांनी उघड उघड स्टँड घेतला आणि मी दुसऱ्या दिवशी सामनामध्येच बातमी पाहिली की समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये मुस्लिमांनी स्वतःच्या भावना उद्धव साहेबांकडे कशा जिव्हाळ्याने व्यक्त केला. आणि केसरकर आल्यावरती इतका उद्धव साहेबांना राग अनावर झाला की ते एकदम त्यांना म्हणाले, काय हो केसरकर, आम्ही तुमचं काय वाकडं केलं. आणि त्यामुळे कारण नसताना धर्मवीरला एक वेशाची झालर लावण्याचा, चिकटवण्याचा प्रयत्न शिवसेनेतल्या एका व्यक्तीकडून होतोय असं मला वाटतं. नमस्कार, मी प्रतिभा चांडण आणि नवराष्ट्राच्या आमच्या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. महाराष्ट्राच्या राजकारणावर गेली अनेक वर्ष प्रभाव टाकणाऱ्या आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणारे अशा अनेक नेत्यांशी या मालिकेत आपण बोलतो आहोत. आज आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे. नीलमताई, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आज जेव्हा भेटतोय आणि बारामतीमध्ये आज आम्ही भेटतो आहोत, कारण नीलमताईंची आणि माझी पुण्यात सारखीच चुकामुक सुरू आहे. तर आज जेव्हा भेटतोय तेव्हा सगळ्या हेडलाईन्समध्ये तुमचं कालचं एक वक्तव्य जे ते डॉमिनेट करतं एका अर्थाने, की 3 दिवसात महाराष्ट्रात भूकंप राजकीय होऊ शकतो. आणि एकंदर परिस्थिती जर बघितली तर तुम्ही नेमकं कुठल्या अर्थाने म्हणलेलं होतं? एक तर गेल्या अनेक निवडणुकांचा माझा जो अनुभव आहे, त्या निवडणुकांमध्ये मी स्वतः पाहिलेलं आहे की निवडणुकीच्या प्रत्यक्षात जेव्हा बिगुल वाचतं आणि तेव्हापासून ते फॉर्म भरेपर्यंत ते 12-15 दिवस असतात. त्याच्यामध्ये खूप व्यक्ती इकडून तिकडे जातात. काही वेळेला त्या तो पक्ष जो आहे त्या पक्षाला निर्णय वेगळे काही घ्यावे लागतात. आणि म्हणून मी एका घटनेशी संबंधित किंवा एका व्यक्तीच्या संबंधित ते नाहीये. माझं म्हणणं साधं असं आहे की जसं पाणी आपल्याला दिसतं, पण पाण्याच्या खाली खूप कळबळ चालू असते आणि नंतर त्याचा प्रवाह आपल्याला दिसतो. कुठे मोहरा होतो, कुठे वाट बदललेली दिसते, ते एकदम पूर आल्यासारखा वाटतो, काही वेळेला प्रवाहच बदलतो. हे सगळे राजकारणामधले अंतरंग असतं आणि ते अंतरंग जे आहे ते अंतरंग खूप आता मला खळबळ दिसते आहे. आणि एक असं आहे की पोलरायझेशन, द्विध्रुवीकरण होणार राज्यामध्ये हे स्पष्ट आहे. आणि त्या द्विध्रुवीकरणाच्या मध्ये महायुती एका बाजूला आहे, एका बाजूला महाविकास आघाडी आहे. पण दोघांचंही अजून तिकिटांच्या वाटपाची प्रक्रिया चालू आहे. आणि मग अशा वेळेला ज्यांना दिले जातात, ज्यांना दिले जात नाहीत, त्याच्यानुसार सुद्धा बदल आपल्याला खूप काही घडून दिसतात. आणि म्हणून मी म्हटलं की दर 3 दिवसांनी राजकारण बदलतं. याचा अर्थ आज 3 दिवसांनी बदललं की पुढच्या 3 दिवसांनी बदललं की असं काही टाइम टेबल नाहीये त्याचं. पण दर 2-3 दिवसामध्ये ज्याला आपण म्हणू कलाटणी देणाऱ्या घटना घडतात, हे मला म्हणायचं होतं. आणि मी तेवढ्यासाठी म्हटलं की लोकांना अजून इतक्या घटना वेगाने बघायची सवय नाहीये. आणि आताची निवडणूक, विशेषतः गेल्या 5-6 वर्षातल्या निवडणूक आणि पूर्वीच्या निवडणुकात फरक हा झालेला आहे की आताच्या निवडणुकांमध्ये एखादी घटनेचा प्रमाण किंवा परिणाम जो आहे तो 1000 पटीने जास्त जाणवतो. कारण सामाजिक माध्यमांवर, सर्व वाहिन्यांवरती त्यांचंही प्रमाण वाढलेलं आहे. आणि मग अशा वेळेला ब्रेकिंग न्यूज एखादी ज्या सुरू होते त्यावेळेला सामान्य माणूस थोडासा गोंधळून जातो. अरे काय चाललंय काय हे, अशा वेळेला आपण करायचं काय, त्यांची राजकीय उदासीनता सुद्धा होते. आणि म्हणून मी एका अर्थाने असं म्हणेन की जे घडतं त्याच्याच बद्दल लोकांची तयारी करण्याच्या दृष्टीने, आणि मलाही असं वाटलं की ते व्यक्त करणं गरजेचं आहे. पण असे अनेक अनपेक्षित गोष्टी घडू शकतील असं मला वाटतं. अगदी, कारण गेल्या 5 वर्षात आपण जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं तर ज्या संभावनांची, ज्या शक्यतांची कधी म्हणजे त्यांचा विचारही केला नव्हता, अशा सगळ्या शक्यता इथे आजमावून झालेल्या आहेत. आणि तुम्ही एक म्हणालात ते फार महत्वाचं वाटतं मला, की ते वाक्य गांभीर्याने घेण्याचं कारण असंही आहे की ते डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्याकडनं येते. जे वाक्य किंवा सतत काहीतरी बोलतात त्यांच्याकडे लोक साधारणतः गांभीर्याने घेत नाहीत. की तुम्ही एक म्हणालात की खूप आत खळबळ चालू आहे. ती खळबळ तुम्हाला काय जाणवते? अस्वस्थता आहे नेत्यांमध्ये? काय आहे नेमकं? एक तर असं झालेलं आहे की गेले 2 वर्षापूर्वी जे निर्णय घेतले माननीय एकनाथ शिंदेनी जाऊन त्याच्यानंतर नवीन सत्ता झाली, तर तो एक महाराष्ट्राला आश्चर्य होतो. पण खरं आश्चर्य होत आहे की ज्या वेगाने त्यांनी कामाला सुरुवात केली आणि मग कुठे इर्शालवाडीची घटना असेल, पूर आलेला असेल किंवा महाडमध्ये पूर आला, कोल्हापूरमध्ये पूर आला, कुठे दरड अजून कोसळली, तर या सगळ्या बाबतीमध्ये ज्या वेगाने ते काम करायला लागले, तो वेग सुद्धा अचाट करणारा वेग आहे. दुसरं म्हणजे अनेक योजना केंद्र सरकारने ज्या केल्या त्या 2014 मध्ये सुरू झाल्या होत्या, त्या 2019 पर्यंत पूर्ण झाल्या. तरी लोकांना असं वाटत होतं काय होणार काय होणार. प्रश्न असा आहे की ठीक आहे 400 नाही आल्या जागा, पण सरकार झालं, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा झाले,
आता विरोधी पक्षाच्या हातात काय आहे? तर नितीश कुमार किंवा चंद्रबाबू नायडू कधी नाराज होतील याची वाट बघत बसणार आहे. बरोबर. पण शेवटी आजच्या घडीला ही वस्तुस्थिती आहे की मोदी साहेब पंतप्रधान आहेत आणि मग त्यांनी लखपती दिदी किंवा हे सगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. त्याच्यामुळे होतंय काय की एखाद्या माणसाला ते संपलेत असं दाखवण्यासाठी खूप धावपळ होते राजकारणामध्ये आणि तसं ते होत नाहीये. हम्म. आणि प्रत्येक पक्ष जो आहे त्याच्यात मी असं म्हणेन की लोकशाही नाहीये असं सातत्याने आरडाओरडा होत होता. पण लोकशाही नसती तर एवढ्या जागा विरोधी पक्षाला मिळाल्या असत्या का? मिळाले असते. मग आज हे का नाही कोणी मान्य करत उघडपणाने की हो इथे लोकशाही हम्म. आहे आणि त्यामुळे आम्हाला या जागा मिळाल्या. तर त्याच्यावरती मौन पाळायचं म्हणजे असं सोयीस्कर पद्धत खूप सुरू झाली राजकारणामध्ये. आणि म्हणून लोकांना त्याची जाणीव करून देणं की ही जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये तुमची मानसिक तयारी असली पाहिजे. आणि अशी घटना घडली म्हणजे आता मग राजकारणच नको बाबा, मग आपण निवडणुकीत मतदानच करूया नको. त्या अशा गोष्टींच्या पेक्षा लोकांनी सजगपणाने मतदानाला उतरलं पाहिजे. हा विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याचा पहिलं महत्वाचं कर्तव्य असतं असं मला वाटतं. युती आणि आघाडी जागा वाटपाचा फॉर्म्युला तुमच्याकडे म्हणजे युतीमध्ये साऊंड होईल असं वाटतं? कारण अजितदादांकडनंही जास्त जागांची अपेक्षा केली जाऊ शकते. शिंदे साहेबांचा स्ट्राईक रेट आणि त्यांचं झपाट्याने काम करणं अगदी उघड आहे की हे. आणि एका अर्थाने देवेंद्रजी सुद्धा सांगतायत की होय शिंदे साहेब मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका होत आहेत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जागा वाटप सुकर होईल किंवा आता आपण आत्ताच बघितलं की हर्षवर्धन पाटील त्यांना जेव्हा शक्यता वाटली की जागा मला मिळू शकणार नाही गेले तिकडे तुतारी हाती घेतली. अशी तुतारी जागा न मिळण्याच्या शक्यतांमुळे हाती घेणाऱ्या नेत्यांची बरीच मला स्वतःला असं वाटतं की निवडणुकीपुरते काही निर्णय जे होतात ते निवडणुकीपुरते फक्त असतात का लॉंग टर्म असतात हे प्रत्येक काळ ठरवतो. आता आपण त्याच्यावर सांगू शकत नाही. महायुतीच्या जागा वाटपाबद्दल जर का तुम्ही म्हणाल तर महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चेत मी नाहीये. मी उपसभापती असल्यामुळे इतक्या थेट निर्णय प्रक्रियेमध्ये मी नसतेच आणि तो आमचा कॉन्शियस निर्णय आहे. दुसरं महत्वाचं की ज्या चर्चा होतात म्हणजे जसं मातोश्रीबद्दल बोललं जातं तरी सुद्धा तिथली माहिती तुम्ही काढून त्याची माहिती सूत्रांच्या आधाराने मांडतात. परंतु शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांच्या ज्या अमित शहाबरोबर बैठका होतात त्याच्याबद्दलची माहिती काही प्रमाणात ती सुद्धा बाहेर येते. खरी आहे तो खोटी आहे कळायला मार्ग नसतो. परंतु एक मला नक्की वाटतं की समजदारीने आणखीन जो अनुभव फडणवीसांना आहे विशेषतः आणि शिंदे साहेब आणि त्यांचं एक चांगलं ट्युनिंग आहे त्याच्यामध्ये आपल्याला लोकसभेमधला अनुभव आलेलाच आहे की काही जागांवरती त्या जागा कशा योग्य नाहीत असं सांगितलं गेलं पण प्रत्यक्षात त्या जागा शिंद्यांच्या जजमेंटनुसार घेतल्या गेल्या असत्या तर त्या जागा निवडूनही आल्या असत्या. आणि तसं जर का झालं असतं तर मग हिंगोली आहे, वाशिम आहे, या जागा ज्या आहेत, नाशिक आहे, या 3 जागा जर का वाढल्या असत्या तर शिवसेनेच्या आमच्या जागा 10 पर्यंत आम्ही गेलो असतो. आणि म्हटल्यावरती एखाद्याच इतर जागांना सुद्धा भाजपचा फायदा होऊ शकला असता. आणि म्हणून मला असं वाटतं की थोडं महायुतीच्या जागा वाटपांच्या संदर्भामध्ये केंद्र आणि राज्य यांनी लोकसभा निवडणुकीच्या नंतर झालेल्या ज्या घटना आहेत त्याचा जर का विचार केला तर जागा वाटप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. प्रश्न राहिला अजितदादांचा, ते मोठे नेते आहेत पण त्यांनाही समोर लोकसभेचा अनुभव आहे, बाकीचे अनुभव आहेत. दुसरं विश्वास असणं आणि विश्वासाचा गैरफायदा घेणं याचा काय अनुभव असतो हा राजकारणामध्ये दुसऱ्याला सांगून प्रश्न नाही कारण त्याचं जजमेंट असतं त्या माणसाचं. त्यामुळे त्यांच्या जजमेंटनुसार ते अनुभवी नेते ते सांगतील आणि त्यानुसार योग्य तो निर्णय तिन्ही पक्षाचे नेते मिळून करतील. माझं महायुतीच्या कार्यकर्त्यांना तुमच्या मार्फत हे सांगणं आहे की महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवरती हे ठरवलं पाहिजे की तिकीटाची जागा कोणाहीकडे गेली तरी आपल्याला महायुतीला निवडून आणायचंय आणि समोर काँग्रेसचा किंवा एनसीपी शरद पवार साहेबांचा किंवा उद्धवजी ठाकरे यांचा जो उमेदवार आहे त्याच्या विरोधात आपण उभे आहोत म्हणजे आपण कशाच्या विरोधात. आणि मग तिथे महायुतीचा जो विचार येतो तिथे मग आपल्याला समान नागरिक कायद्याचा विषय येतो. देशाच्या हितासाठी म्हणून कुठलीही तडजोड न करता राष्ट्रहिताच्यासाठी काम करण्यात येतो. विकासाचा वेग आपल्याला पाहिजे. एखाद्या ठिकाणी राज्याचा विकास जर का झाला नाही तर किती त्रास होतो आपण पाहिलं. जीएसटीच्या वेळेला पैसे मिळाले नाहीत, कोविडच्या वेळेला समन्वय नव्हता त्याचा कितीतरी त्रास झाला. आणि याचा सगळा विचार करून थोडी मॅच्युरिटीने या प्रश्नाकडे पाहिलं गेलं पाहिजे कार्यकर्त्यांकडून असं मला वाटतं. आपण बघतो आहोत की गेल्या 2 वर्षामध्ये किंवा अगदी अलीकडच्या काळामध्ये आंदोलनं वेगळी वेगळी आणि आपल्या मागण्या रेटून नेणे आणि जातीय भावना ज्या आहेत त्या खूप तीव्र झालेल्या आहेत. मग मराठा ओबीसी संघर्ष एकीकडे आहे, मग त्यांची आंदोलनं वेगळ्या पद्धतीची. पण झिरवळ साहेबांकडनं असं आंदोलन तुम्हाला अपेक्षित होतं का? म्हणजे नाही, झिरवळ साहेबांकडून अपेक्षित नव्हतं परंतु ते
गेले काही दिवस आदिवासींच्या प्रश्नासाठी दिल्लीलाही जाऊन आले होते. माननीय द्रौपदी मुर्मू मॅडमना भेटले होते. त्याच्यानंतर त्यांना निधीचे प्रश्न काही होते. पेसाच्या कायद्याबद्दल, ऍक्च्युली पेसाबद्दल मी स्वतःही लक्ष घातलेलं होतं, ज्या ज्या जिल्ह्यात आदिवासी आहे तिकडे. पण पेसाच्या भरतीच्या संदर्भामध्ये त्यांना प्रश्न वाटत होता. मला असं वाटलं होतं की त्यांची भेट लगेचच होईल, पण शिंदे साहेब आजारी होते आणि त्या सगळ्या परिस्थितीत त्यांना येणं शक्य झालं नाही. त्यामुळे त्यांनी ते भावनाच्या आहारी जाऊन ते सगळं केलं असावं असं वाटतं. पण पुढच्या काळामध्ये लगेच तो GR निघाला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शिंदे साहेबांनी उडी मारली म्हणून ते राग ठेवला नाही मनामध्ये. त्यांचं मन या बाबतीत संवेदनशील आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि याच्या पुढच्या काळामध्ये मात्र आमदारांनी अशा पद्धतीने स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांनाही त्याच्याबद्दल एक वेगळी स्फूर्ती होऊन अजून काहीतरी समाजामध्ये आत्मघात होईल असं करू नये असं मला कळकळीचं माझं आवाहन आहे. एक आहे की आपण जर गेल्या वेळेचा सगळा एकंदर निवडणुकीचा आणि अनुभव बघितला तर शिंदे साहेबांची आधीची कार्यशैली, कार्यपद्धती आणि आताची त्यांची एकदम प्रतिमा जी आहे ती एकदम वेगळी झालेली आहे. आणि ते आधीही काम करत होते, परंतु छत्रछायेखालून बाहेर येऊन मुक्तपणे काम अशा पद्धतीने आणि राज्याचं नेतृत्व. तर ज्या योजना आपण आलेल्या आहेत त्यांचा एकंदर आहे आणि तुमच्याकडे आणि महिला आघाडीकडे जी जबाबदारी आहे त्यामुळे तुम्हाला लोकांचा फील काय येतोय त्याच्यामध्ये? अतिशय उत्साही भावना आहे. मी जुन्नरला गेले होते. शरद सोनावणे माजी आमदार त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. उदाहरण म्हणून सांगते. आणि त्यांच्या कार्यालयातही महिलांना मी भेटले. आणखीन त्यांनी एक महिलांसाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आणि सभा ठेवली होती, तिथेही गेले. जवळजवळ 10 ते 15,000 महिला आणि विशेष म्हणजे सर्व महिला या 25 पासून ते 35-40 वयोगटातल्या, बऱ्यापैकी शिकलेल्या, 12वी पर्यंत शिकलेल्या, ग्रॅज्युएट झालेल्या, उत्साही आणि आत्मविश्वास असलेलं ते जे चित्र मी महाराष्ट्राचं बदललं पाहिलं. म्हणजे याच भागामध्ये मी काही वर्षांपूर्वी घेतलेल्या कार्यक्रमामध्ये दुःखामुळे, त्रासामुळे आणि त्याच वेळेला आत्मविश्वासाने समर्पित झालेल्या महिला मी पाहिलेल्या आहेत चळवळीमधल्या, की ज्या एक झुंज करण्यासाठी निघाल्या होत्या. आता आल्यावर मला आता महिला अशा दिसत आहेत की आपण आता एका टप्प्यावर आलोय म्हणून आनंदलेल्या आणि आता पुढे जाण्यासाठी झेप घेणार आहे. महिला शक्तीचं मला रूप सगळीकडे दिसतंय. त्याचबरोबर मी शिवसेना अनेक रंगरूप पाहिले, त्यांचे स्वरूप पाहिलं. पण आता म्हणजे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या बरोबर काम करणारे जे लोक आहेत त्याच्यामधून मला ठाणे, कोकण, कल्याण, डोंबिवली, नाशिक या भागामधून एक आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या भागामधून आलेली जी शिवसेना समोर आहे त्याच्यामध्ये शिवसेनेतून आलेले जसे लोक आहेत तसेच इतर पक्षांमधून आलेले पण भरपूर लोक आहेत. दलित चळवळीतले पण खूप लोक आहेत आणि ते जे उत्साहाने आणि वेगाने काम करतायत ते एखादा पाण्याचा लोंढा आला की जसं एखादं दारं वगैरे मध्ये फाटकन फोडून पुढे चालली जातात तशा पद्धतीची एक विशेष ऊर्जा मला त्यांच्यात दिसते. आणि ही ऊर्जा वेगाने आपण काम करावं. आपण जेवढे वेगाने प्रश्न शिंदे साहेबांकडे देऊ तेवढ्या वेगाने मला उत्तर मिळेल, मला प्रतिसाद मिळेल, याच्यामुळे आलेला हा उत्साह आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं कोणी ऐकेल की नाही, आपल्याला आज सोडेल की नाही, आपल्या म्हणण्याचं काही होईल की नाही, त्याच्यापेक्षा सुद्धा आपण खूप वेगाने काम करूया. आणि पुढे सुद्धा ही उमेद त्यांच्या आहे. ओझरला अष्टविनायक आहे, तिथले मला कार्यकर्ते भेटले. त्यांनी गेल्या गेल्या सांगितलं तुमचे 10 लाख रुपये वापरले, साहेबांनी परत काही कोटी रुपये आम्हाला दिले आणि अजून तुम्ही आम्हाला पैसे द्या, म्हणजे आम्ही अजून तलावाचं नूतनीकरण करू. नवीन भक्त निवास तिथे उभा राहिलेला मी पाहिलं. त्याच्यामुळे हे जे फरक सगळीकडचा दिसतोय, ठिकठिकाणी अष्टविनायकांच्या ठिकाणी असेल, त्याच्यानंतर पालीला पाहिलं, सगळीकडे लोकांचा विश्वास सरकारवरचा वाढलेला आहे असं मला तरी चित्र दिसतं. आणि म्हणूनच तुम्ही जे सगळे ओपिनियन पोल्स घेता त्याच्यात मुख्यमंत्री चांगलं काम करतायत हे दिसते. दुसरं मला एक वाटलं, मी खरं उद्धव साहेबांसारख्या नेत्याकडून ही अपेक्षा केली नव्हती की त्यांनी असा शब्द वापरला की श्रीकांत शिंदे कार्ट. हो, मग तुमचा बाब्या कोण? खरंय. तुमचा बाब्या कोण? तुमचा तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट. हे मराठीत शोभत नाही बोलणं एवढ्या मोठ्या नेत्याला. आश्चर्य असं बोलणं. म्हणजे सगळीच आपले बाब्या असल्या पाहिजेत, नाही तर सगळ्यांनाच मग कार्टी म्हणायचं का आम्ही सुद्धा? मला नाही योग्य वाटत या गोष्टी ज्या आहेत त्या. म्हणजे आश्चर्यकारी गोष्टी आहेत. तुम्ही उद्धवजींबरोबर पण इतकी वर्ष काम केलं आणि कुठला तो क्षण आला तुम्हाला वाटलं की नाही शिंदे साहेबांबरोबर काम केलं पाहिजे आणि धर्मवीर पाहिलात का हे पण मला विचार. धर्मवीर तर पाहिला, पण धर्मवीरकडे येण्याच्या आधी मी सांगेन तुम्हाला की समान नागरी कायद्याच्यासाठी केंद्र सरकारने त्याच्या विधी आयोगाने एक प्रश्नावली पाठवली होती आणि त्यांनी सांगितलं होतं की तुमचं मत काय आहे या मसुद्यावर, त्यात तुम्हाला असं वाटतं का की समान नागरी कायदा व्हावा, त्याच्यावरती तुम्ही 13 जुलैपर्यंत मत नोंदवा.
13 जुलैच होती, 13 जून होती का जुलै माझ्या आता लक्षात नाही, पण 13 तारखेपर्यंत मतं नोंदवा. आणि मी त्याच्यावरती मग एक पत्र तयार केलं की माझं काय म्हणणं आहे. आणि माझं म्हणणं असं होतं की समान नागरी कायदा जो आहे तो धर्मावर आधारित असण्यापेक्षा तो जेंडर पॅरिटीवर, म्हणजे प्रत्येक धर्मातल्या कोणत्याही स्त्रीला दत्तक विधान, घटस्फोट, पोटगी आणि वारसा या चारही बाबतीमध्ये समान अधिकार असावा, असा समान नागरी कायदा असावा, अशा पद्धतीचं मत मांडलं होतं. मी ते पत्र उद्धव साहेबांना पाठवलं आणि मी त्यांना म्हटलं की साहेब मी हे पाठवलं. साहेब म्हणाले निलमते मी ते बघतो पत्र, पण काय हो आता माझ्याकडे भेटायला आले होते सगळा मुस्लिम समाज, पण तो सगळा म्हणतो की समान नागरी कायदा वगैरे सगळं झूट आहे, हे सगळं त्यांचा बनाव आहे. ते ऐकून मला धक्काच बसला. म्हणजे ज्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्या मुद्द्यासाठी आम्ही पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे समान नागरी कायदा एकच मुद्दा नव्हता, महिला धोरण होतं, राम जन्मभूमी होतं, म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये डावे आणि उजवे असं जे द्विध्रुवीकरण झालं होतं त्याच्यामध्ये एनडीएच्या बरोबर ज्या कारणाने शिवसेना होती तोच मुद्दा त्यांनी मोदी साहेबांनी घेतला होता. अशा वेळेला उलट आपलं राज्य आलं तर आम्ही समान नागरी कायदा करू असं उद्धव साहेबांनी म्हणायला हवं होतं. त्याच्याऐवजी त्यांनी उघड उघड स्टँड घेतला आणि मी दुसऱ्या दिवशी सामनामध्येच बातमी पाहिली की समान नागरी कायद्याच्या संदर्भामध्ये मुस्लिमांनी स्वतःच्या भावना उद्धव साहेबांकडे कशा जिव्हाळ्याने व्यक्त केला. त्यामुळे मला असं वाटायला लागलं की हा सगळा विषय जो आहे त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा जो विचार आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस, भाजप शिवसेनेचा जो अलायन्स आहे तो सगळं मिळून एकत्र काम करतोय. आणि शिंदे साहेबांचा माझे चांगले परिचय होता अनेक वर्षांचा. ते विधानसभेमध्ये आणि मी विधान परिषदेमध्ये प्रत्येक वेळेला त्यांचं सहकार्य असायचं. इनफॅक्ट त्यांच्या महानगरपालिका आणखी विधानसभेच्या प्रचाराला पक्ष नेहमी मला पाठवत असतो. त्यामुळे शिंदे साहेबांच्या बरोबर काम करत असताना त्यांच्या बाजूनी अत्यंत सकारात्मक भूमिका होतीच. त्यामुळे मग मी त्यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला. धर्मवीरचा विषय की धर्मवीर दोन तुम्ही धर्मवीर बघितलात का? आणि त्याच्यावर काही आक्षेप म्हणजे काही जे खास करून उद्धव ठाकरेंच्याकडे याच्याकडनं पक्षाकडनं घेतले जातात त्यामध्ये की मातोश्रीपेक्षा आनंदी घेणं मोठं करण्याचा प्रयत्न वगैरे. मला असं वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे तरी जे काही धर्मवीरती आलेलं आहे ते उद्धव साहेब किंवा आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्याकडून आलेलं नाही. त्यांचे जे प्रवक्ते आहेत त्यांनीच ते बोललेलं आहे. आणि त्यांनी मात्र ते वक्रदृष्टीतून तो सिनेमा पाहिला असं मला वाटतं. कारण मी धर्मवीर पाहिला, त्याच्यात एका शब्दांनी सुद्धा मातोश्रीवरती संशय नाहीये. किंवा बाळासाहेब ठाकरेंचे उलट त्याच्यामध्ये मार्गदर्शन आणि शॉर्ट्स आहेत, त्यांचे विचार मांडलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांचे. आणि त्यामुळे कारण नसताना धर्मवीरला एक द्वेषाची झालर लावण्याचा, चिकटवण्याचा प्रयत्न शिवसेनेतल्या एका व्यक्तीकडून होतोय असं मला वाटतं. एक दुसरं, धर्मवीर मध्ये त्यांनी हिंदुत्वाची भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी पुढे नेली, पण कुठेही बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल स्पर्धा नाहीये. धर्मवीर आनंदजी दिघे त्यांचे शिष्य म्हणूनच काम करतायत. आणि त्यामध्ये शिष्य म्हणून काम करत असताना आता धर्मवीर आनंद दिघे नाहीयेत. अशा वेळेला असं सुद्धा दाखवलेलं आहे की आपण प्रत्येका ठिकाणी राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करायचं आणि ज्या ठिकाणी वसंत डावखरे आणि यांचा विषय येतो त्यावेळेला शरद पवारांच्या बद्दल सुद्धा सकारात्मक भूमिका धर्मवीर आनंद दिघे यांची दाखवलेली. म्हणजे ज्या प्रकारचं शिवसेनेचं राजकारण होतं तेच राजकारण धर्मवीर सुद्धा करत होते चांगल्या अर्थाने, असा त्याचा अर्थ होईल. आणि एकनाथ शिंदे आणि धर्मवीर दिघे यांचं बॉन्डिंग दाखवलं तर मग एखादं तुम्ही उद्या सिनेमा काढलात तर तुम्ही तुमचं बॉन्डिंग साहेबांबरोबर दाखवलं असेल तर तसंच आहे. त्याच्याबद्दल एवढं पोटात दुखायचं काही कारण नाही असं मला वाटतं. त्यामुळे उलट मी असं म्हणेन की काही प्रसंग जे आहेत ज्याच्यात आनंद दिघे यांनी ज्या प्रकारे ते हाताळलेले दाखवलेले आहेत ते आम्हाला ऐकून माहिती आहेत, पण ते अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येतं. आणि ज्या प्रकारची तगमग विशेषतः समाजाचा, हे पहा आपण सगळेजण काही अगदी मोठ्या उद्योगपती नाही आहोत, आपण सगळे सामान्य मध्यमवर्गीय या लोअर मिडल क्लासमध्ये जन्मलेली लोक आहोत. अशांची जेव्हा कोंडी होते, वेन दे आर पुश्ड अगेन्स्ट वॉल, जेव्हा त्यांना ढकललं जातं त्यावेळेला तो जो मराठी हिंदू माणूस एकत्र येतो त्याचं अत्यंत प्रातिनिधिक आणि प्रभावी चित्रण धर्मवीरांच्या या चित्रपटाच्या निमित्ताने झालेलं आहे. पण तो शेवटी चित्रपट आहे, पण तो जेवढे लोक बघतील तर त्यांना 100% दिघे साहेबांचा प्रामाणिकपणाच घेऊन एकनाथ शिंदे पुढे चाललेले आहेत समोर मांडण्यामध्ये हा चित्रपट चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे. हेच या लोकांचं दुखणं आहे. तर मला असं वाटतं की ते वादळ वाऱ्याबरोबर जसं काही लोकांचे पाचोळा उडून जातो तसे ते मतभेद जे आहेत ते बाजूला होऊन लोक धर्मवीरला चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. एक मध्ये बातमी आली बाहेर, किंवा ती कदाचित अफवा होती खरी होती माहित नाही, की देवेंद्रजी आणि
उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट झाली, मग ते स्वतःच गाडी चालवत गेले. सिद्धार्थ मोकळेंनी तो एक व्हिडिओज केला. नंतर एकनाथजी शिंदे आणि यांची पण भेट झाली, अशी ही चर्चा. काय तुम्हाला शक्यता वाटते की भविष्यात पुन्हा सगळी रिअलाइनमेंट होईल? कारण गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर 5 वर्षामध्ये सगळ्याच संभावना, आपण जसं सुरुवातच केली, सगळ्या झालेल्या आहेत आजमावून. तर पुन्हा सगळ्यांना एक जाणीव होईल की दादांना त्यांची किंवा उद्धवजींना की आपण काय गमावलंय याच्यामध्ये. एका निवडणुकीत काही जागा मिळवल्या असतील, परंतु लॉंग टर्म मध्ये काय गमावले, आणि सगळी रिअलाइनमेंट पुन्हा, अशी शक्यता बघता तुम्ही? मला राजकारणात काही गोष्टी शक्य असतात, परंतु आजच्या घडीला तरी ज्या प्रकारे उद्धवजींच्या मनामध्ये कटुता. प्रचंड असं त्रास किंवा त्यांना जे सहन होत नाहीये शिंदेचं मुख्यमंत्री असणं, तर त्याच्यामध्ये त्यांनी ते विचार करण्याच्याच मनस्थितीत नाहीयेत की समजा शिंदे साहेबांनी हे बोलायचा प्रयत्न केला असता तर ते बोलण्याला काही त्यांच्याकडे काही अवकाश किंवा जागा होती का? नाही, जागाच नाहीये. ज्या ठिकाणी पूर्णपणे मन अतिशय वितुष्टतेच्या भावनेनेच भरलेलं आहे, जिथे मनामध्ये मतभेद आणि रागच आहे. आणि मला तो प्रसंग आठवतोय की एकदा माझ्याच केबिनमध्ये अचानक उद्धवजी बसलेले असताना आणि बाकीचे सगळेजण होते समोर, आणि अचानक दीपक केसरकर आले. आणि केसरकर आल्यावरती इतका उद्धव साहेबांना राग अनावर झाला की ते एकदम त्यांना म्हणाले, काय हो केसरकर, आम्ही तुमचं काय वाकडं केलंय म्हणून तुम्ही आमच्याशी असे वागलात? तर त्याच्यावर केसरकरांनी तरी एकदम संयम पाळला आणि ते म्हणाले, नाही साहेब, असं काय आमचं चुकलं? ते म्हणाले, आता मला बोलायला लावू नका वगैरे. तर त्यांचा तो रुद्रावतार बघून आम्ही थक्कच झालो. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की ते म्हणतील बसा आता निदान, म्हणजे एक आपण संयमानी किंवा यांनी जी चर्चा होते तर ती करण्याची त्यांची मनस्थिती नाही असं मला वाटतं. पण तरी ज्या प्रकारे यांना ढकललं जातंय काँग्रेसच्या बरोबर, आणि काँग्रेस ज्या प्रकारे, बघा तुम्ही, समर्थ रामदासांचा उल्लेख संत म्हणून करायचा नाही, समान नागरी कायद्याला विरोध, भगवे तुष्टीकरण, वक्फ बोर्डाच्या वेळी वक्फ लक्षात आलं. बोर्डाच्या संदर्भात सुद्धा हे लक्षात आलेलं आहे. तर जेव्हा त्यांच्या लक्षात येईल ना की मी कुठे येऊन थांबलोय, त्यावेळेला ते मागे वळून बघतील. तर त्यावेळेला त्यांना मागे त्यांच्या असणारा जो मराठी हिंदू समाज आहे त्याचा त्यांनी जर का विचार केला तर त्यांना ते योग्य मार्गावर नाहीये ते पटेल असं मला वाटतं. आणि लाडकी बहीण या योजनेचा एकीकडे काही आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट दिसत असतानाच महिला अत्याचाराच्या संदर्भामध्ये, कारण तुम्ही स्वतः सुद्धा हा लढा अनेक वर्ष लढलेला आहात, अगदी जळगाव वासनाकांडापासून ते सातत्याने आम्ही बघतो, महिला अत्याचारांचं प्रमाणावर आणि जरब बसेल असं काहीतरी शिक्षा की ज्यामध्ये बदल होईल, महिलांना सुरक्षिततेची भावना. एक अत्यंत आवश्यक आहे ते म्हणजे कन्व्हिक्शन रेट वाढणं, दोषसिद्धीचं प्रमाण वाढलं, आणि जर का केसचा निकाल 3 ते 6 महिन्यात लागायला लागला आणि तो लागल्यावरती त्याची माहिती योग्य त्या पद्धतीने लोकांपर्यंत तेवढ्या मोठ्या प्रमाणात पोहोचायला लागली, हे एक होऊ शकतं. दुसरं, मला असं वाटतं की मी पोलिसांनाही बोलले की निदान रात्री 10:30ला मेट्रो बंद होते, बसेस बंद होतात, तर त्याच्यानंतर काहीतरी मोफत महिलांच्यासाठी व्यवस्था बसची करता आली, महानगरपालिकांशी बोलून ठिकठिकाणी. जसं मुंबईमध्ये लोकल ट्रेन्स आहेत तशाच पद्धतीने आपल्याकडे काही रिक्षा सरकारी म्हणा किंवा काही पोलीसच्या रिक्षा, पोलीस पुरस्कृत अशा पद्धतीची काही सेवा करता आली तर त्याच्यामधून थोडं हे बसेल. तिसरं, स्वतः आता पुणे शहराबद्दल बोलायचं झालं तर मान्य केलेलं की तेच इतर सीपी आणि एसपीनी सुरू करावं, ते म्हणजे जिथे जिथे निर्जन जागा आहेत त्या ठिकाणी सर्च लाईट असणाऱ्या गाड्या आणि मधून मधून सायरनचा आवाज आणि लाऊडस्पीकरवर थोड्या थोड्या वेळाने अनाउन्समेंट, विशेषतः संध्याकाळी 8 ते रात्री 10-11 पर्यंत, की इथे पोलीस आहेत, काही जर का तुम्हाला त्रास होत असेल तर 112 वरती कॉन्टॅक्ट करा. थोडक्यात पोलिसांचं अस्तित्व लोकांना जाणवेल, वेगळ्या पद्धती नाही, फक्त बेड्या घालून धिंड काढून नाही, पण या मार्गाने सामान्य मध्यमवर्गीय लोकांना जाणवेल अशा पद्धतीची मदत, लोकांना स्वतःहून बोलणं भेटणं. तर मला असं वाटतं पोलिसांवरचा भार वाढतोय खरंय, पण सामान्य नागरिकांना सुद्धा स्वतःच्या तक्रारी मांडण्याच्यासाठी एक मार्ग होईल. आणि शेवटचा पण तो एक महत्वाचा मुद्दा मला वाटतो की जिथे अत्यंत दुर्गम वस्ती आहे आणि अजिबात घरं नाहीयेत आणि वारंवार दरोडे पडतायत, अशा ठिकाणी तिथल्या लोकांना शस्त्र देणं स्वसंरक्षणासाठी, अशा सुद्धा गोष्टींचा विचार झाला पाहिजे. रेल्वे पोलीस आणि ते शहर पोलीस यांचा समन्वय, आज आपण बघतो की हातावर फटका मारून माणूस पळून जातो, त्याला पकडायपर्यंत रेल्वेची हद्द संपलेली असते. तर रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस किंवा ग्रामीण पोलीस यांचा सुद्धा एकत्र समन्वय गरजेचा आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की अजून मायक्रो प्लॅनिंग करून संनियंत्रणाच्या व्यवस्थावर जास्त लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. मी सातत्याने सरकारला हे सांगते, पण जे शक्य होईल तेवढं झालं नाही तर आज जो विरोधी पक्ष काय करतोय
इथे अत्याचार झाला, तिथे अत्याचार झाला, तिथे अत्याचार झाला. पण पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा यांचं राज्य होतं काँग्रेसचं, त्या काळामध्ये सुद्धा अनेक वासनाकांड समोर आलेली आहेत. नगरचं वासनाकांड, साताऱ्याचं वासनाकांड, जालन्याचं वासनाकांड, कल्याणचं वासनाकांड, शेकडो मला आठवतात की ज्याच्यात अल्पवयीन मुलींवरती उद्ध्वस्त करून त्यांचे शरीर छिन्न विच्छिन्न करून त्यांच्यावरती बलात्कार करण्यामध्ये आलेले होते. त्याचबरोबर पुण्यामधली एक ती अत्यंत कुप्रसिद्ध दलाल वेश्यांची, ती पळून गेलेली आहे गाडी घेऊन. अशा घटना घडलेल्या आहेत या सगळ्या परिस्थितीच्या मध्ये. तर या सगळ्या घटना ज्या आहेत ते लोकांची विस्मृती जास्त असते. त्यामुळे मतदारांना मी सांगेन की त्यांनी सुद्धा आठवून बघावं की त्यांच्या लहानपणापासून कुठल्या कुठल्या घटना घडलेल्या होत्या. त्यामुळे या ज्या घटना घडल्या त्या गृहमंत्र्यांमुळे घडतायत किंवा मुख्यमंत्र्यांमुळे घडतायत असं म्हणणं म्हणजे लोकांच्या विस्मृतीच्या गैरफायद्यावरती कुठेतरी त्याचा फायदा उपटणं असं आहे. आणि म्हणून केवळ हा राजकीय प्रचाराचा जर का भाग केला तर मला असं वाटतं हळूहळू लोकांचा अशा राजकीय प्रचार करणाऱ्यांवरचा विश्वास उडेल आणि ते सुद्धा त्यांना एखाद वेळेला कुठेतरी यश मिळालं तरी दुसरीकडे त्याचा फार मोठा फटका त्यांना बसू शकतो. कारण लोकांना विस्मृती होईल, पण लोक जे आहेत ते अतिशय सुजाण आणि समंजस आहेत, याच्यावरती पण विरोधी पक्षांनी विचार केला पाहिजे. युती आघाडी हे दोन तर आहेतच मैदानामध्ये. तिसरी आघाडी एक परिवर्तन महाशक्ती म्हणून उभी राहतीये की त्याच्यामध्ये बच्चू कडू जे तुमच्या बरोबर म्हणजे आघाडी युती सोबत होते ते गेलेले आहेत. एक प्रकाश आंबेडकर हे एक आदिवासी आणि अशी मोड बांधण्याचा प्रयत्न करतायत. चौरंगी पंचरंगी लढती असतील, तुम्ही काय बघता या निवडणुकीकडे? आपल्याला लोकसभेमध्ये तर दिसलं की ज्या ठिकाणी ते स्वतः उभे होते त्या ठिकाणी सुद्धा फार काही पाठपुरावा त्यांना करता आला नाही मतांच्या पेटीमध्ये. तिसऱ्या आघाडीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये जे लढाऊ लोक आहेत असे असतात, म्हणून मला त्यांच्या विरुद्ध बोलायला आवडत नाही कधी, कारण मी पण त्यांच्या बरोबर होय. अनेकांच्या काम केलेलं आहे. पण मला असं वाटतं की पाठीवर हात ठेवून फक्त लढ आहे म्हणून थांबण्यापेक्षा पाठीवर हात ठेवून मित्र बनून बरोबर येऊन लढ असं त्यांना सांगावं असं वाटतं. युतीचा फक्त लोकसभेचा जो निकाल आला त्यानंतर आता परसेप्शन बदललंय, नेमकं अरिथमॅटिक बसणार आहे काय? तुम्हाला अंतर्गत काय अजूनही लोक थोडस जे आहे ते वेट अँड वॉच करतायत, पाहता आहेत. आणि निवडणुकीचं जसं तारीख डिक्लेअर होईल त्याच्यानंतर पुढच्या 4-8 दिवसामध्ये लोक उमेदवार पण पाहतात प्रत्येक ठिकाणी कसा आहे ते उमेदवार, त्या जिल्ह्याचं नेतृत्व कोण करणार आहे पुढच्या काळामध्ये, आणि त्या सरकार, या तिन्हीचा विचार करून लोक निर्णय घेत असतात. वचननामा परत काय येतोय प्रत्येकाचा हे पाहत असतात. परंतु मला असं वाटतं परसेप्शन तर बदललेलंच आहे. अगदी दोन फरक असे आहेत. एक पहिला म्हणजे लोकसभेला समजा 6 विधानसभा असतील, त्यातल्या एका विधानसभेमध्येच मोठं बहुमत मिळालेलं आहे. तसं आता होणार नाही. 5 ठिकाणी ते विभाजित असणार. त्यामुळे एवढा फरक 50-50 हजाराचा पडण्याचं कारण नाही. एक दुसरं, राहुल गांधीजींनी जे परदेशामध्ये जाऊन राखीव जागांच्या बद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याच्यामुळे सुद्धा स्वतःच प्रकाश आंबेडकर आणि हे लोक म्हणतात की काँग्रेसच्यामुळे आमचा भ्रमनिराश झालेला आहे आणि बुद्धिवंतांच्या घरासमोर जाऊन त्यांची निदर्शनं वगैरे चाललेली आहेत. त्यामुळे राज्यघटना बदलण्याचा प्रचार जो होता तो निराधार होता, हे सुद्धा समोर गोष्ट आलेली आहे. तिसरं, ज्या प्रकाराने वरती मोदींना बदला हे जो एक कलमी कार्यक्रम झाला होता, तर मोदी बदललेच गेले नाहीत. मोदी आहेतच आहेत असे आणि उलट येऊन उद्घाटन करतायत, काम करतायत. म्हणजे मला असं वाटतं एखाद्या माणसाला किती लोकांनी त्रास द्यावा, द्वेष करावा आणि तरी तो माणूस येऊन सारखं देतोय महाराष्ट्राला, म्हणजे याचा तरी विचार लोक करतील असं मला वाटतं. आणि हा जो तुम्ही म्हणताय ना की एकतर्फी विचार, हा अत्यंत विखारी प्रचार ठरावातल्या एका समाजाने केलेला आहे की ज्यांचा हिंसात्मक चळवळींना पाठिंबा आहे, जे समाजामधला द्वेष सारखा वाढवत आहेत, जे समाजामध्ये कुठलंही विधायक काम केलं, कुठलंही विकासाचं काम केलं तर त्यांना काहीही कसली पर्वा नाहीये. आणि एवढे IT किंवा रोजगार आज वाढतायत वेगवेगळ्या ठिकाणी, त्याच्याबद्दल ज्यांना काही देणं घेणं नाहीये. थोडक्यात सत्तेच्या मोहामुळे जे गांधारीप्रमाणे डोळ्याला पट्टी लावून बसलेले आहेत असे लोक, असे सगळीकडे विखारी प्रचाराचं सगळं प्रदूषण करत चाललेले आहेत. पण सामान्य लोक जे आहेत त्यांना शेवटी त्यांच्या मदतीला धावून येणारी माणसं लागतात आणि ती सगळी महायुतीची माणसं आहेत. याच्यात काही त्यांना खात्रीच वाटेल, कुठली शंका राहणार नाही. शेवटचा प्रश्न की निवडणूक येऊ घातलेली असताना ज्या मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाचा एक निर्णय तो सरकारने केलेला आहे. दुसरं म्हणजे यावेळी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते दिल्लीत होऊ घातले आणि डॉक्टर तारा भवाळकर या 6व्यांदा महिला आहे की जी मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्ष होते.
मला असं वाटतं की मराठी साहित्यिक, मराठी सारस्वत, मराठी साहित्यप्रेमी यांनी जे आज आपण सगळे मिळून एका मतावर आलो की डॉक्टर तारा भवाळकर यांना साहित्य संमेलनाचं अध्यक्ष करायचं आणि उषा तांबे या महामंडळाच्या होय. अध्यक्षा आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर या दोन्ही महिला आहेत. आता महिला आहेत म्हणजे सगळं साध्य होतं का, तसं आपण म्हणत नाही. पण महत्वाचं म्हणजे तारा भवाळकरांनी स्त्री जीवनाशी संबंधित अनेक पैलूंवर व्यासंग आहे त्यांचा आणि अभ्यास केलेला आहे आणि त्याच्यामुळे 98 पैकी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनात महिला साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत. त्याच्याबद्दल मला तर आनंद वाटतोच आहे. परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या बद्दल एका वृत्तपत्राच्या संपादकांनी अतिशय ज्याला आपण म्हणू की लज्जास्पद वाटेल अशा पद्धतीचं अग्रलेखाचं मथळा देऊन अभिजात भाषेची सालटी काढायचा प्रयत्न केला. हे करणं म्हणजे खरोखर वैचारिक दिवाळखोरी आहे असं मला याच्यासाठी वाटतं की सामान्य लोकांच्या भावनांना सातत्याने त्यांच्यावरती प्रहार करण्यामुळे किंवा त्यांच्याच मध्ये अपमानित केल्यामुळे काय बौद्धिक वर्चस्व सिद्ध होतं मला तरी लक्षात येत नाहीये. मी दुसरं असं म्हणेन की एखादी गोष्ट करायची म्हणजे दुसऱ्या गोष्टी उरलेल्या करायच्याच नाही अशातला अर्थ नाहीये. तेवढं अभ्यासाने आपल्याला कळतं. परंतु ज्या प्रकारचं प्रेम सगळ्यांना मराठी सामान्य माणसाला आनंद झाला या सगळ्या बाबतीमध्ये त्याच्यातून मनामध्ये एक ज्याला आपण म्हणू की आनंदाच्या हिंदोळ्यावरती झुलतोय अशा पद्धतीने मराठी माणसाला जे वाटतंय त्याला आता मूर्त स्वरूप देऊन ते अभिजात भाषेच्या प्रत्यक्षातला जो एक आराखडा आहे आता एक ब्ल्यू मॅप आहे पण होय. त्याच्यावरचं शिल्प त्याच्यावरचं एक यशो मंदिर म्हणा किंवा यशाची वास्तू अशी उभारणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे आणि म्हणून मग राज्य सरकार साहित्यप्रेमी बाकी सगळेजण आपण ज्या ज्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव आणि अभ्यास वाढवू तेवढं आपल्याला पुढच्या पिढ्यांच्या दृष्टिकोनातून चांगल्या स्वरूपाचा वैचारिक सांस्कृतिक पाया समृद्ध होऊ शकेल. नीलमताई, तुम्ही या एवढ्या सगळ्या धकाधकीमध्ये बोललात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. दर्शक हो, या विशेष मुलाखती आपण बघता आहात आमच्या निवडणुकीनिमित्तच्या विशेष मुलाखतींच्या कार्यक्रमामध्ये. तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं निश्चितपणे आम्हाला कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जे प्रेम भरभरून आमच्या कार्यक्रमांना देताय त्याबद्दल धन्यवाद.